पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी पोलिसांनी छापा मारून लोखंडी सळाखीचे अवैध परिवहन करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून सळाख आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही जी कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। दिलीप राम गोपाल शाहू वय 40 वर्ष, राहणार कांजी हाऊस, बिनाकी मंगळवारी, पोलीस ठाणे यशोधरानगर। आणि दुसरा जो आरोपी सलीम महमूद खान वय 36 वर्ष, राहणार वाजपेयी नगर, कळमना, नागपूर। आणि यातील जो मुद्देमाल आहे तो एकूण 4060 किलोग्रामचा आहे आणि त्याची एकूण किंमत अंदाजे 2,23,300 रुपये आहे। यामध्ये आम्हाला DCP झोन 5 सरांच्या मार्गदर्शनाखाली DCP झोन 5 सर श्री निकेतन कदम सर व ACP पारडी श्री ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतः रोहित ओवाळ सर ACP हे घटनास्थळावर म्हणजे कारवाई करत असताना हजर होते। ACP सर, मी आणि आमचा जो सर्व स्टाफ आहे आम्ही घटनास्थळी गेलो असता काही लोखंडाचं जे सरी आहे त्याचे वाहतूक करताना आम्हाला दिसून आले। आम्ही त्यांना त्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्याबाबत कोणताही ठोस पुरावा दिला नाही किंवा कोणतेही बिल वगैरे दिले नाही आणि त्या मालाबाबत त्याचा मालक कोण आहे अशी कोणतीही ठोस माहिती त्यांनी दिली नाही। तर त्यावरून ज्यावेळेस आम्ही विचारपूस केली असता दिलीप शाहू यांनी सांगितले की सदरचा माल माझा आहे आणि त्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती न दिल्यामुळे आम्ही नमूद कारवाई त्यांच्या विरुद्ध केलेली आहे।